विद्यार्थी मित्र नमस्कार. मागच्या तासिकेला आपण मॉडर्न प्रोडक्ट टेबल, त्याचं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये असणारे 4 ब्लॉक, त्याच्यामधले ग्रुप, पिरियड्स या संबंधी आपण माहिती घेतलेली होती. आता आपण ह्या तासिकेला पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल या पॉईंट संबंधी माहिती घ्यायची आहे. तर पिरियडिक ट्रेंड्स म्हटलं की आवर्ती कल, काही गुणधर्मामध्ये नियमितता असते. म्हणजे डावीकडून उजवीकडे काय होतं, काही पिरियडमध्ये काही ग्रुपमध्ये नियमितता दिसून येते. त्याचबरोबर काही गुणधर्म जे असतात ते काही गुणधर्मामध्ये म्हणजे डावीकडून उजवीकडे काही गुणधर्म कमी होत जातात, काही वाढत जातात. ते गुणधर्म कोणकोणते आणि ते का होतात या संबंधी आपण ह्या पॉइंटमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या पॉइंटमध्ये फक्त व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज, मेटॅलिक नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी या घटकांच्या बद्दलच आपण किंवा ह्या प्रॉपर्टी बद्दल माहिती घेणार आहोत. व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन अ पिरियड ऑर अ ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियड टेबल आर कंपेअर्ड सर्टन रेग्युलरिटी, नियमितपणा is observed in their variations. It is called the periodic trends in the modern periodic table. We are going to consider the periodic trends in only 3 properties of elements, namely first valency, second atomic size and third metallic and non-metallic property, म्हणजे संयुजा, अणूचा आकार आणि धातू अधातू गुण. तर पहिल्यांदा आपण व्हॅलन्सी म्हणजे काय बघूया. तर व्हॅलन्सी म्हणजे काय लक्षात ठेवायचं. तर पहिल्यांदा एखाद्या एलिमेंटची व्हॅलन्सी जर आपल्याला ठरवायची असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणं गरजेचं आहे. व्हॅलन्सी इज डिपेंडिंग अपॉन व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स अँड फॉर फाइंडिंग व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन वी मस्ट नो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट एलिमेंट. आता व्हॉट इज व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजे काय वेगळं की ऑक्टेट किंवा ड्युएट स्टेट कंप्लीट करण्यासाठी डोनेट केलेल्या किंवा ऍक्सेप्ट केलेल्या इलेक्ट्रॉनची जी संख्या जी असते त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलन्सी म्हणतो. व्हॅलन्सी इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच डोनेट्स or which accepts to complete the octet or duet states in their outermost cell. आता व्हॅलन्सी आपण बघितलं बघा, इकडं फर्स्ट ग्रुपची व्हॅलन्सी सर्वांची किती आहे, सर्व एलिमेंटची 1 आहे. सेकंड अल्कलाइन अर्थ मेटलची किती आहे, 2 आहे. तेच आपण जर हॅलोजन ग्रुप गेलो तर किती 7, त्याची व्हॅलन्सी किती आहे, 7च्या ऐवजी 1 आहे. 7 हे कसे आहे, त्याचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याच्यावर व्हॅलन्सी किती झाली 1. म्हणजे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी तो 1 इलेक्ट्रॉन काय करतो, ऍक्सेप्ट करतो. पण त्यांची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे. म्हणजे या ठिकाणी मिनिमम इलेक्ट्रॉन्स जे डोनेट किंवा ऍक्सेप्ट केले जातात त्यांना काय म्हणतो आपण, व्हॅलन्सी म्हणतो. आता द व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटर्माइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल ऑफ द ॲटम्स, दॅट इज द व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स. आता या ठिकाणी think about it. What is the relationship between the electronic configuration of an element and its valency? आता एक लक्षात ठेवायचं की ह्या प्रश्नामध्ये आपण जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते आपण समजा सोडियमचं समजा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे बा, इकडं 11 आहे. म्हणजे 2 8 1 2 8 1. आता या ठिकाणी 2 8 1 जर म्हटलं तर आउटर मोस्ट मध्ये 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, म्हणून संयोजक व्हॅलन्सी किती त्याची 1 आहे. म्हणजे तो 1 इलेक्ट्रॉन काय लूज करतो, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी काय होते, 1 होते. हे कशासाठी, टू कम्प्लीट द ऑक्टेट स्टेट म्हणतो आपण. मग त्या ठिकाणी अष्टस्थिती पूर्ण तो इलेक्ट्रॉन देतो. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला व्हॅलन्सी जर घ्यायची असेल किंवा ही वी know the electron configuration, then we will say that what is its valency. म्हणजे व्हॅलन्सी समजण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची आवश्यकता आहे. द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4 while that of oxygen is 8. Write down the electronic configuration of the two and deduce their valency from the same. आता या ठिकाणी जर आपण बघितलं 4 ॲटॉमिक नंबर असलेलं बेरिलियम आहे, त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2 2. ऑक्सिजनचं ॲटॉमिक नंबर किती आहे, 8 आहे, त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय असणार 2 6. तर बेरिलियम जे आहे त्या बेरिलियमच्या आउटर मोशनमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 आहेत, 2 आहेत. त्यामुळं 3 पेक्षा कमी 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे तो काय करतो, डोनेट करून टाकतो. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन त्याने डोनेट केल्या कारणानं त्याची व्हॅलन्सी किती आली, 2 आली.
पण ऑक्सिजनमध्ये जर आपण गेलो तर ऑक्सिजनमध्ये बघा आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहेत. मग आता ह्याला 6 इलेक्ट्रॉन जर डोनेट करायचे असतील तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे न्यूक्लियसवरचं न्यूक्लियसमध्ये असणारं पॉझिटिव्ह चार्ज आणि ह्याच्यावर असणारं निगेटिव्ह चार्ज, ह्या दोघांच्या मध्ये जे बॉन्डिंग असतं त्याला ते बॉन्डिंग तोडण्यासाठी आपल्याला बरीच एनर्जी खर्च करावी लागते. त्यामुळे ते काय करतात, 6 इलेक्ट्रॉन देण्याऐवजी 2 इलेक्ट्रॉन काय करतात, ते ऍक्सेप्ट करतात. त्यामुळे त्याची व्हॅलन्सी किती झाली? 2 झाली. त्यानंतर द टेबल ऑफ द नेक्स्ट पेज इज मेड ऑन द बेसिस ऑफ द मॉडर्न प्रोडक्ट टेबल. Write in the electronic configuration of the first 20 elements below the symbol and write the valency of this in separate box असं विचारलेलं आहे. आता बघा या ठिकाणी हे जर आपण जरा मॉडर्न प्रोडक्ट टेबल जे आहे ते पुन्हा एकदा बघा. त्याच्यामध्ये आपण ॲटॉमिक नंबर घेऊया बघा. इकडं पहिला फर्स्ट जो पिरियड जो आहे त्याच्यामध्ये बघा इकडं 1 हायड्रोजन, त्यानंतर दुसरं कुठलं आहे तिकडं 2 नंबरला हेलियम आहे. त्यानंतर सेकंड पिरियड जर आपण घेतलं तर बघा ॲटॉमिक नंबर 3 असले लिथियम, 4 बेरिलियम, 5 बोरॉन, 6 कार्बन, 7 नायट्रोजन, 8 ऑक्सिजन, 9 कुठलं बघा कुठला आहे तिथं 9 नंबरचं फ्लोरिन आहे आणि 10 नंबरचं कुठला आहे तिथं निऑन आहे. त्यानंतर आपण जर थर्ड पिरियडमध्ये जर गेलो तर 11 सोडियम, 12 मॅग्नेशियम, 13 ॲल्युमिनियम, 14 सिलिकॉन, 15 फॉस्फरस, 16 सल्फर, 17 क्लोरीन आणि 18 किती आहे? ऑर्गॉन. त्यानंतर पुढं आपण फोर्थ जर पिरियडमध्ये जर गेलो तर बघा इकडं 19 नंबरचा जो आहे तो पोटॅशियम के आणि 20 कॅल्शियम. आता आपल्याला जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे. पहिल्या पिरियडमध्ये आपण जाऊया. हायड्रोजनच्या आउटर मोशनमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे तो काय करतो, देत पण नाही घेत पण नाही, म्हणजे डोनेट बी करत नाही ऍक्सेप्ट बी करत नाही, तो फक्त शेअरिंग करतो. या ठिकाणी त्याची व्हॅलन्सी किती आहे? 1 आहे. त्यानंतर हेलियमच्या आउटर मोशनमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे ह्या सर्व हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन त्याचे म्हणजे इनर्ट गॅसेस त्यापेक्षा अपवाद आहे. याच्या आउटर मोशनमध्ये 2 इलेक्ट्रॉन असल्या कारण द्विक स्थिती काय होते? प्राप्त होते. त्यामुळं तो सुद्धा काय करत नाही, इलेक्ट्रॉन देत पण नाही घेतही नाही. म्हणजे या ठिकाणी तो कसा आहे? इनर्ट आहे. त्याची व्हॅलन्सी कशी आहे? इथं 0 आहे. त्याला आपण 0 ग्रुप एलिमेंट म्हणतो. त्यानंतर पुढं आपण सेकंड पिरियड पासून जाऊया. आपण सेकंड आणि कुठलं बघा इकडं थर्ड पिरियड. आता सेकंड पिरियड मध्ये जर आपण एलिमेंट जर बघितले तर सेकंड पिरियड मध्ये एलिमेंट्स बघत असताना त्या ठिकाणी बघा इकडं सेकंड पिरियड मध्ये पहिला कुठला बघा लिथियम, ॲटम नंबर 3 म्हणजे 2-1 झालं, बेरिलियमचं 2-2 झालं, बोरॉनचं 2-3 झालं, कार्बनचं 2-4 झालं, नायट्रोजनचं 2-5, ऑक्सिजन 2-6, त्यानंतर फ्लोरिनचं किती झालं बघा 2-7, निऑनचं किती झालं 2-8. आता ह्या सेकंड पिरियडमध्ये जर बघितलं तर लिथियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तो 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो म्हणजे व्हॅलन्सी 1. तसे बेरिलियमचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी दोन्ही सारखे 2, तो 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो म्हणजे व्हॅलन्सी झाली 2. बोरॉनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात, 3 इलेक्ट्रॉन तो देऊन टाकतो. पण कार्बनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे टेट्रा व्हॅलंट आहे तो इलेक्ट्रॉन देत नाही घेत नाही, म्हणजे डोनेट करत नाही ऍक्सेप्ट करत नाही, तो काय करतो? शेअरिंग करतो. त्यामुळे त्याची व्हॅलन्सी किती आहे? 4 आहे. नायट्रोजनच्या आउटर मशीनमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स लक्षात ठेवायचं. आउटर मशीनमध्ये 1, 2, 3 पर्यंत इलेक्ट्रॉन असतील तर ते डोनेट करतात, मेटॅलिक प्रॉपर्टी. आणि जर 4 असेल तर तो काय करतो? एकमेकाशी भागीदारी शेअरिंग करतो. आणि आउटर मशीनमध्ये समजा 4 पेक्षा जास्त म्हणजे 5, 6, 7 पर्यंत इलेक्ट्रॉन असतील तर ते काय करतात? आवश्यक असणारे म्हणजे ऑक्टेटसाठी कमी पडणारे इलेक्ट्रॉन ते ऍक्सेप्ट करतात, नॉन मेटल्स. आणि शेवटचा कसा असतो? जो देत पण नाही घेत पण नाही. आउटर मशीनमध्ये 8 इलेक्ट्रॉन जर असतील तर त्याला आपण काय म्हणतो? 0, म्हणजे इनर्ट गॅसची व्हॅलन्सी 0 असते. तसं या थर्ड पिरियडमध्ये जर आपण बघितलं तर लिथियम पासून बोरॉन पर्यंत आउटर मशीनमध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे लिथियमची व्हॅलन्सी 1, बेरिलियमची 2, बोरॉनची 3, कार्बनची होणार 4. पुन्हा नायट्रोजनची व्हॅलन्सी जी आहे ती 5 होणार नाही, ती किती होणार आहे? बघा 3 आणि 3 इलेक्ट्रॉन तो ऍक्सेप्ट करणार आहे. ऑक्सिजनची व्हॅलन्सी परत 2 आले, फ्लोरिनची किती आले? 1 आले, आणि निऑनची किती झाली? तर 0 झाले. आता सेकंड पिरियड नंतर थर्ड पिरियड मध्ये जाऊया आपण. थर्ड पिरियड मध्ये बघा काय झाले? सोडियम घेतलेला आपण,
सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे बघा इकडं 11 म्हणजे 281. थर्ड पिरियड बघतोय आपण. ह्याच्यावर आपण सेकंड पिरियड बघितलेला आहे. 11 Na 281. 12 म्हणजे 282. 13 ॲल्युमिनियम 283. 14 सिलिकॉन 284. 15 फॉस्फरस 285. 16 सल्फर 286. 17 क्लोरीन 287 आणि आर्गॉन 8 म्हणजे 288. या ठिकाणी व्हॅलन्सी जर बघितलं सोडियम टू ॲल्युमिनियम, सोडियमची व्हॅलन्सी 1 येईल, मॅग्नेशियमची 2 येईल, ॲल्युमिनियमची 3 येईल. परत सिलिकॉन बघा या ठिकाणी आउटर मोशनमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे मेटलॉइड येतो. 4 काय करतो कॉम्बिनेशन, म्हणजे व्हॅलन्सी झाली त्याची टेट्राव्हॅलंट 4 झाली. पुढे फॉस्फरसच्या आउटर मोशनमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, तो 5 इलेक्ट्रॉन देणार नाही, 3 इलेक्ट्रॉन तो घेणार, ऍक्सेप्ट करणार, म्हणजे व्हॅलन्सी 3 झाली. पुढं सल्फरची व्हॅलन्सी झाली 2 आणि क्लोरीनची व्हॅलन्सी झाली किती 1 आणि आर्गॉनची किती झाली 0 ग्रुप. त्यानंतर फोर्थ पिरियड जो आहे त्याच्यामध्ये बघा पहिलं जे आहे ते पोटॅशियम 19, ज्याने 2881. म्हणजे लक्षात ठेवायचं, तुम्ही असं म्हणा 2 8 मग 18 का भरले नाहीत, तर एकूण 9 इलेक्ट्रॉन राहतात. मग या ठिकाणी हे इलेक्ट्रॉनच्या कक्षा किंवा हे ऑर्बिट किंवा शेल म्हणजे एनर्जी लेवल्स आहेत. ते त्या ठिकाणी कसं होतं, एनर्जी ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉनची एनर्जी त्याप्रमाणे ते काय होतं, इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये फिल होत जातात. आणि कमीत कमी समजा 8 इलेक्ट्रॉन जर आपण त्याच्यामध्ये जर दिले तर काय होऊ शकतं, 8 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये मावू शकतं, म्हणजे 8 इलेक्ट्रॉनमुळे काय होतं स्टेबल राहू शकतं. त्यानंतर आपल्याला कॅल्शियम घ्यायचं आहे बा इकडं. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 20 आहे, म्हणजे 2882. म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तिथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे 2 8 8 2 आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असल्याने व्हॅलन्सी किती त्याची 2 आहे. म्हणजे या ठिकाणी फोर्थ ग्रुप जर आपण फोर्थ जर आपण पिरियड जर घेतला तर पोटॅशियमची व्हॅलन्सी 1 आहे, कॅल्शियमची 2 आहे. आता व्हॉट इज द प्रोडक्ट ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. आता आपण डावीकडून उजवीकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी कसं होतं बा इकडं की व्हॅलन्सी ही डाव्याकडून म्हणजे थर्ड पिरियड मध्ये आपण घेतली लिथियम पासून ती काय होते बा इकडं कार्बन पर्यंत वाढत जाते, पण कार्बन पासून ते फ्लोरीन पर्यंत कमी कमी होत जाते. या ठिकाणी आपण 0 ग्रुप अपवाद घेतलाय. त्यानंतर तिसऱ्या पिरियड मध्ये जर आपण घेतलं तर व्हॅलन्सी ही सोडियम पासून सिलिकॉन पर्यंत वाढत जाते, परत सिलिकॉन पासून ती क्लोरीन कमी कमी होत जाते. तोच ट्रेंड काय असणार बा इकडे फोर्थ पिरियड मध्ये असणार, तोच ट्रेंड हा फिफ्थ पिरियड मध्ये असणार आणि तोच काय असणार सिक्स्थ पिरियड मध्ये असणार आहे. ज्या ठिकाणी व्हॅलन्सी इन्क्रीज फ्रॉम लेफ्ट टू मिडल अँड अगेन इट डिक्रीज फ्रॉम मिडल टू राईट, अशा रीतीने जी व्हॅलन्सी काय जाते बदलत जाते. व्हॉट इज द प्रोडक्ट ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी व्हाईल गोइंग डाऊन अ ग्रुप. एक्सप्लेन युअर आन्सर विथ रेफरन्स टू द ग्रुप फर्स्ट सेकंड अँड 18th ग्रुप विचारले. आता या ठिकाणी व्हॅलन्सी जर बघितली आपण ग्रुपमध्ये बघा इकडं, तर पहिला जो ग्रुप जो आहे तो अल्कली मेटल, प्रत्येकाची व्हॅलन्सी किती म्हणजे ग्रुप व्हॅलन्सी किती आहे प्रत्येकाची 1, म्हणजे प्रत्येक एलिमेंटची व्हॅलन्सी किती आहे इथं 1 आहे. म्हणजे व्हॅलन्सी प्रत्येक ग्रुपची म्हणजे फर्स्ट ग्रुपची व्हॅलन्सी 1 आहे, सेकंड ग्रुपची व्हॅलन्सी किती आहे 2 आहे आणि 18th म्हणजे आपण जे 0 ग्रुप जे म्हणतो त्याची व्हॅलन्सी किती आहे 0 व्हॅलन्सी आहे. म्हणजे या ठिकाणी विचारलंय व्हेरिएशन या ठिकाणी ग्रुपमध्ये काय होत नाही, व्हॅलन्सी व्हेरिएशन होऊ शकत नाही. पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या पिरियडमध्ये मात्र कसं होतं बा इकडं प्रत्येक शेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन हा वाढत गेला बा. लिथियम मध्ये 1 आहे, बेरिलियम मध्ये 2 आहेत, बोरॉन मध्ये 3 आहेत. म्हणजे या ठिकाणी डावीकडून उजवीकडे जसं जाऊ तसं काय होतं एक एक इलेक्ट्रॉनची भर पडते. तोच प्रकार बघा तिसऱ्या पिरियड मध्ये आहे. सोडियम मध्ये आउटरमोस्ट शेल मध्ये म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, मॅग्नेशियम मध्ये 2 आहेत, ॲल्युमिनियम मध्ये 3 आहेत. तसंच काय होणार चौथ्या पिरियड मध्ये बघा इकडे पोटॅशियमच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 1 आहे, कॅल्शियमच्या 2 होतील. ज्या अशा रीतीनं लेफ्ट टू राईट काय होतं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वाढत जातात. पण त्या पिरियड मध्ये असणारे जे काय शेल जे आहेत कक्षा त्यांची संख्या मात्र कशी आहे बघा इथं समान आहे. पहिल्या पिरियड मध्ये आपण बघितलं तर बघा इकडं एकच शेल आहे. सेकंड पिरियड मध्ये बघितलं तर किती बघा इथं 2 शेल आहेत, प्रत्येकाचे सेल संख्या कशी आहे समान आहे. तिसऱ्या जर पिरियड मध्ये जर गेलो तर आपण बघा इकडं 3 सेल आहेत, तिथं प्रत्येकाचे 3 शेल आहेत. चौथ्या पिरियड मध्ये गेले की प्रत्येकाला इकडे 4 सेल आहेत. म्हणजे या ठिकाणी
ज्या पिरियडमध्ये असेल त्या पिरियड इतका त्याचा काय असतो, सेल नंबर असतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल बा इकडं, नंबर ऑफ पिरियड इक्वल टू नंबर ऑफ सेल्स. समजा 5th पिरियड मध्ये आहे तर 5 सेल्स असणार, 6th पिरियड मध्ये असेल तर त्याला 6 सेल असणार, हे लक्षात. नेक्स्ट प्रॉपर्टी इज ॲटॉमिक साईज. आता ॲटॉमिक साईज म्हणजे काय अगोदर आपण बघूया बघा इकडं, की ॲटॉमिक साईज म्हणजे न्यूक्लियस, ॲटमचा जो सेंटर असतो, सेंटर न्यूक्लियस, तिथून ते आउटरमोस्ट शेल जे असतं तिथपर्यंत जे अंतर, जे रेडियस जे असते त्याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक साईज. म्हणजे या ठिकाणी बघा इकडे, द साईज ऑफ एन ॲटम इज इंडिकेटेड बाय रेडियस. आता रेडियस मीन्स काय, atomic radius is the distance between the nucleus of the atom and its outermost cell. The atomic radius ही अतिशय सूक्ष्म असल्या कारण it is expressed in the unit picometer, p small m small, which is smaller than nanometer. Therefore 1 picometer equal to 10 raised to 12 meter. आता आपल्याला त्याच्यामध्ये काही क्वेश्चन दिले तर बघा, ॲटॉमिक साईज संबंधी एलिमेंट, त्याचे ॲटॉमिक रेडियस दिलेले आणि त्याच्यावरती काही प्रश्न विचारले. यूज युअर ब्रेन पॉवर, पेज नंबर 25 वर. ते आपल्याला काय करायचे आहेत, बघायचे आहेत. आता बघा इकडं या ठिकाणी पेज नंबर 25 वरती एलिमेंट दिलेला आहे, ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बिरिलियम, लिथियम. आणि प्रश्न असा विचारलाय तिथं की बाय रेफरिंग टू द मॉडर्न प्रोडक्ट टेबल फाइंड आउट द पिरियड टू विच द अबोव एलिमेंट्स बिलॉंग. आता पिरियड विचारलाय म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं, साधारणतः आपल्याला ज्याचं हे माहिती असतं, म्हणजे ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित असतं, ज्याचा ॲटॉमिक नंबर लहान आहे, अशा प्रकारचं काय करायचा, एक एलिमेंट घ्यायचा. याच्यामध्ये आपण माहित असलेले एलिमेंट, समजा आपण लिथियम घेऊया, ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, माझ्याकडे 3 आहे. मागची आपण बघितले. आता 3 म्हटल्यानंतर काय होणार, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 1. किती शेल आले, पिरियड म्हटलं की शेल बघायचं, 2 शेल म्हणजे के आणि एल शेल, असे 2 शेल आले. म्हणजे ह्या सर्व एलिमेंटना सेकंड पिरियड मध्ये काय, त्यांची पोझिशन सेकंड पिरियड मध्ये स्थान दिलेलं आहे. म्हणजे बाय रेफरिंग टू द मॉडर्न प्रोडक्ट टेबल फाइंड आउट द पिरियड्स टू विच द अबोव एलिमेंट्स बिलॉंग. द अबोव एलिमेंट्स बिलॉंग टू द सेकंड पिरियड बिकॉज देअर आर 2 शेल्स. Then arrange the above elements in a decreasing order of their atomic radius. Atomic radii, रेडियसचा अनेक क्वेश्चन रेड आहे. या ठिकाणी बा इकडं डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे सर्वात मोठा पहिल्यांदा येणार म्हणजे लिथियम 152, त्यानंतर पुढचं येणार बा इकडे बिरिलियम 111, त्यानंतर बोरॉन किती असणार 88, त्यानंतर जो येणार तो तुमचा कुठला बा कार्बन 77, नायट्रोजन 74 आणि शेवट कुठला असणार बघा ऑक्सिजन किती आहे तर 6666 आहे तिथं. आता याच्यामध्ये जर बघितलं तर काय विचारले बघा, डज द अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न प्रोडक्ट टेबल. आपण आता मॉडर्न प्रोडक्ट टेबल मध्ये सेकंड पिरियड बघूया आपण. तर सेकंड पिरियड मध्ये आहेत बघा इकडे लिथियम, बिरिलियम आहे, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन कुठं आहे तर फ्लोरीन आहे एफ. मग आता या ठिकाणी हे जे एलिमेंट जे आहेत ते कुठं पण दिले बघा, त्याने ऑक्सिजन पर्यंत दिले. म्हणजे सर्व एलिमेंट जे आहेत हे एलिमेंट सेकंड पिरियड मध्ये, म्हणजे मॉडर्न प्रोडक्ट टेबल मध्ये सेकंड पिरियडचे एलिमेंट आहेत. म्हणजे या ठिकाणी काय होणार, यस द पॅटर्न ऑफ द सेकंड, म्हणजे या ठिकाणी बघा हे सर्व एलिमेंट सेकंड पिरियड मध्ये आहेत. डज दिस अरेंजमेंट, यस दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न प्रोडक्ट टेबल. Then which of the above elements have the biggest and the smallest atom? तर अगदी सुरुवातीला जो लिथियम जो आहे त्याचं रेडियस जे आहे ते 150 पिकोमीटर आहे आणि शेवटचा ऑक्सिजन जो आहे त्याचं रेडियस किती आहे इकडे 66 पिकोमीटर आहे. या ठिकाणी डिक्रीजिंग ऑर्डर लावल्या कारण सुरुवात पहिल्यांदा लिथियम जो आहे तो कसा असणार बघा बिगेस्ट ऍटम असणार आहे आणि ऑक्सिजन हा कसा असणार आहे स्मॉलेस्ट ऍटम असणार आहे. त्यानंतर व्हॉट इज द प्रोडक्ट ट्रेंड ऑब्झर्व्ड इन द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियस व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. आता या सेकंड पिरियड मध्ये आपण जर बघितलं तर लिथियम हा कसा आहे सर्वात बिगेस्ट ॲटम आहे. त्याच्या खालोखाल बघा इकडं बेरिलियमचं पिकोमीटर कमी आहे, रेडियस आहे कमी आहे. त्यानंतर बोरॉनची त्यापेक्षा कमी आहे, त्यानंतर कमी कार्बनची आहे, त्याच्यापेक्षा कमी कुठले बा इकडे नायट्रोजनची, त्याच्यापेक्षा कमी कुठली आहे ऑक्सिजनची. म्हणजे ऑक्सिजन स्मॉलेस्ट म्हणून सांगितले या दिलेल्या माहितीमध्ये. म्हणजे या ठिकाणी ॲटॉमिक
साईज डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. हा ट्रेंड त्याच्यामध्ये म्हणजे पिरियॉडिक, त्याच्यामध्ये हा कसा हा पिरियॉडिक ट्रेंड आहे. त्यानंतर पुढं बघा इकडं दुसरं त्यांनी कोष्टक दिले बा, तिथंच पेज नंबर 25 वरती एलिमेंट दिले आहेत के, एन ए, आर बी, सी एस, एल आय, 231, 186, 244, 262 आणि 152 दिलेला आहे. आणि यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून सांगितलेलं आहे. आता हिअर सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडी आर गिवन. आता बघा काय सांगितले बा इकडं, बाय रेफरिंग टू द मॉडर्न प्रोडक्ट टेबल फाइंड आउट द ग्रुप्स टू विच अबोव द एलिमेंट्स बिलॉंग टू. आता हे सर्व जे एलिमेंट जे आहे ते एलिमेंट आपण बघा इकडे मॉडर्न प्रोडक्ट टेबल मध्ये जे काय फर्स्ट ग्रुप जो आहे, ह्या फर्स्ट ग्रुप बघा इकडं अल्कली मेटल्स कोणते बघा इकडं हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिजियम, फ्रान्सियम. या ठिकाणी जर आपण फर्स्ट ग्रुप जर बघितलं तर फर्स्ट ग्रुपमध्ये हायड्रोजन पण सुरुवातीने दिलेली कोणकोणते तर बघा इकडे सुरुवात कशी करतात, पहिल्यांदा आपल्याला लिथियम घेता येईल, नंतर सोडियम. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय, अरेंज द अबोव एलिमेंट्स व्हर्टिकली डाऊन म्हणजे वरून खाली, इन म्हणजे उभे स्तंभ वरून खाली कसं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक. इन्क्रीजिंग म्हणजे सर्वात लहान पहिल्यांदा येणार आणि सर्वात मोठा काय होणार नंतर येणार. म्हणजे सर्वात लहान कुठला आहे बघा, लिथियम 152 आहे, त्यानंतर सोडियम आहे किती आहे बघा, सोडियमचा 186, त्यानंतर पोटॅशियम जे आहे त्याचे 231, रुबिडियम 244 आणि लास्टला सिजियमचे 262. याच्यामध्ये पुढचा प्रश्न विचारलाय, डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द ग्रुप फर्स्ट of the modern periodic table? Yes, this arrangement match with the pattern of the group first of the modern periodic table. Which of the above element have the biggest and the smallest atom? Here cesium is the biggest atom, whereas lithium is the smallest atom. What is the product trend observed in the variation of atomic radii down a group? त्या प्रोडक्ट ट्रेंड जो आहे तो ग्रुपमध्ये कसा आहे इकडं, जेव्हा आपण टॉप टू बॉटम खाली येतो तेव्हा ॲटॉमिक साईज काय होते बा इकडे इन्क्रीज होत जाते. म्हणजे अगदी सर्वात लहान जो असेल तो सुरुवातीला आणि नंतर त्याची साईज काय होते ते वाढत जाते. कारण का वरून जसं आपण खाली येऊ त्या ग्रुपमध्ये तसं काय होतं बा इकडं, त्याचा पिरियड नंबर बदलत जातो. ग्रुप नंबर तोच राहतो, पिरियड नंबर बदलत जातो. फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप, थर्ड ग्रुप, फोर्थ, फर्स्ट पिरियड, सेकंड, थर्ड, फोर्थ. जसा पिरियड नंबर बदलेल तसं एक एक शेल काय होत जातो, ऍड होत जातो बा इकडं. हायड्रोजन हा फर्स्ट सेल मध्ये आहे, लिथियम सेकंड सेल मध्ये, म्हणजे हायड्रोजनला 1 सेल असणार आहे, लिथियमला 2 सेल असणार आहेत, सोडियमला 3 सेल असणार आहेत, पोटॅशियमला 4 सेल म्हणजे कवच असणार आहेत. असं पुढे जसं जाईल त्या ग्रुपमध्ये वरून खाली जसं येईल तसं काय होतं, एक एक शेल वाढत जातो. म्हणजे कवचांची संख्या आवरण वाढत जातं, त्यामुळे त्यांचा आकार काय जातो, वाढत जातो. म्हणजे atomic size increase from top to bottom. We will find that while going down a group, the atomic size goes on increasing. This is because while going down a group, a new cell is added. Therefore, the distance between the outermost electron and the nucleus goes on increasing. As a result of this, the atomic size increases in spite of the increase. Now the next property is metallic and non-metallic character. धातु व अधातु गुण. On page number 26 there is a use your brain power. Look at the elements of the third period, classify them into metals and non-metals. थर्ड पिरियड जो आहे त्याच्यामध्ये बघा इकडं सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, लास्टला इनर्ट गॅस कुठला आहे तर ऑर्गॉन आहे. Then second question is that here that on which side of the period are the metals, left or right? त्याच्यामध्ये बघितलं तर लक्षात ठेवायचं इकडं, इट इज सीन दॅट द मेटॅलिक एलिमेंट्स लाईक सोडियम, मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट. On which side of the period did you find the non-metals? The non-metallic elements such as sulfur, chlorine are towards the right. The metalloid element silicon, outermost shell मध्ये 4 इलेक्ट्रॉन तो शेअरिंग होतं. म्हणजे the metalloid element silicon lies between these two, means one side left side metals and right side non-metals. A similar pattern is also observed in the other period. In P block, there is a zigzag line.
it is seen that the zigzag line separates the metals from non-metals in the periodic table. Elements appear to have arranged in such a way that metals are on left side of this line, non-metals on the right side, and metalloids are along the border of this line. Then metal atoms have a tendency to form a cation by losing its valence electron. म्हणजे आउटर मशीन मध्ये इलेक्ट्रॉन ते लूज डोनेट करतं आणि कॅटायन्स मीन्स पॉझिटिव्ह चार्ज आपण ऍटम त्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज आयन मीन्स कॅटायन. This property is called electropositivity of an element. On the other hand, an atom of a non-metal has a tendency to form an anion, negative charged atom, form an anion by accepting electrons from outside into its valency shell. ज्या ठिकाणी बघा मुळात ओरिजिनली ॲटम कसा असतो बघा हा न्यूट्रल असतो. बट व्हेन outermost, when electron loses, there is a formation of positive charge. When electrons accept, there is a negative charge on atom. These charged atoms are called ions. Positive ions is called cation, whereas negative ions is called anions. Then the number of valency electrons in metal is small, 1 to 3. म्हणजे मेटलच्या outermost shell मध्ये 1, 2, 3 पर्यंत valence electron astat. Also the effective nuclear charge exerting attractive force on the valence electrons is small. As a combined effect of these two factors, metals have a tendency to lose the valence electrons to form cations having a stable noble gas configuration. This tendency of an element called electropositivity is the metallic character of that element. Then observing group, while going down a group, a new shell gets added, resulting in an increase in the distance between the nucleus and the valence electron. म्हणजे outermost shell आणि न्यूक्लियसच्या मध्ये अंतर काय होतं वाढतं. दिस रिझल्ट्स इन लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड देअर बाय लोअरिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स. जे आकर्षण बल केंद्राचं आकर्षण न्यूक्लियसचं आकर्षण बल काय होतं कमी होतं. दिस रिझल्ट्स इन लोअरिंग द effective nuclear charge and thereby lowering the attractive force on the valence electron. outermost shell वर असणारं जे काय अट्रॅक्शन जे असतं न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज, अपोजिट चार्ज असल्या कारण त्यांच्यामध्ये कसं असतं अट्रॅक्शन फोर्स असतं. म्हणजे हे जसं डिस्टन्स वाढत जाईल तसं काय होतं फोर्स काय होतं कमी होत जातं. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस. The tendency of the atom to lose electrons increases further. The metallic character of an atom is its tendency to lose electrons. Therefore, in group, the trend is observed that the metallic character of an element increases from going down the group. Means metallic character is increased from top to bottom. While going from left to right within a period, the outermost shell remains the same. म्हणजे सेलची संख्या कशी असते समान असते फक्त इलेक्ट्रॉन काउज वाढत गेलेले असतात. However, the positive charge on the nucleus goes on increasing while the atomic radius goes on decreasing. Means if number of electrons increases, the attraction between nucleus and outermost shell म्हणजे valence electrons increases. Therefore, this valence electron attracts towards the nucleus. This attraction increases means while the atomic radius goes on decreasing, the positive charge on the nucleus goes on increasing while the atom's radius goes on decreasing, and thus the effective nuclear charge goes on increasing. As a result of this, the tendency of an atom to lose valence electrons decreases within a period from left to right. थोडक्यात लक्षात ठेवायचं की मेटल म्हटलं की टू डोनेट इलेक्ट्रॉन्स टेंडन्सी इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी असते. आउटर मशीन मध्ये 1, 2, 3 पर्यंत त्याचे इलेक्ट्रॉन्स असतात. नॉन मेटल मध्ये मोर दॅन 4 म्हणजे 5, 6, 7 इलेक्ट्रॉन असतात. मेटल हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. इफ इट लूज इलेक्ट्रॉन इट फॉर्म्स cation, whereas non-metals accept electrons, it forms anions. Here, if we observe in period from left to right, a metallic property
decreases, but in group a metallic property increases from top to bottom. In short, in period, the metallic property decreases from left to right, whereas in group metallic property increases from top to bottom. For example, if we take a third period, there is a sodium. Sodium has a higher metallic property. It decreases from left to right. Here, sodium has higher metallic property, then it decreases to magnesium, then aluminum, then silicon is metalloid. It has metallic as well as metallic as well as non-metallic property. Then phosphorus is a non-metal, sulfur is non-metal, chlorine is a non-metal, argon is a inert gas. Therefore, metallic property decreases and from silicon non-metallic property. Now gradation in halogen family. आपण बघितले 17th group outermost shell. There are 7 valence electrons, means group valency is 1. The group 17 contains the number of the halogen family. All of them have the general formula capital X2. X means fluorine, chlorine, bromine, halogen element. These molecular are diatomic. Diatomic means two or more two atoms react with each other and form a diatomic molecule. A gradation is observed in their physical state. Here, these all halogen are diatomic molecule, means fluorine F2, chlorine Cl2, bromine Br2, whereas iodine is I2, diatomic molecules. Here, physical state. Gradation is observed in their physical state. Down the group here, first fluorine and chlorine are in gaseous state. Then middle bromine is in liquid state, while iodine is in a solid state. Here physical state changes from top to bottom.